त्याचा छोटासा ॲक्सिडेंट झाला तर मग स्वागत करते तुमचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे UKEdge. तर तुम्ही पाहू शकता आता मी रेडी झालेली आहे. ही अशी साधी सिंपलशी साडी वेअर केलेली आहे आणि आम्ही चाललो आहोत लग्नाला. मेकअप वगैरे नॉर्मल आहे कारण की लग्नाला चाललो आहे आणि मग गावाकडचं लग्न असल्यामुळे ते जास्त पण ओव्हरमध्ये चांगलं नाही राहते. मग असं साधं सिंपलच छान वाटतं. तर मग चला आता आम्ही निघत आहोत. गाडी येत आहे तर मग त्याच्यात बसूनच आम्ही सगळे जाणार आहोत. तर मग चला आपण निघूया. लागले आता सगळी लागली हळद. तर चला तर मग फायनली आम्ही इथे लग्नामध्ये पोचलेलो आहोत. आम्ही आलो तर हळदीच चालू होत्या. मग नवरी नवरदेवाला हळदी लावल्या. तर तो व्हिडिओ त्या व्हिडिओग्राफरने खूप छान काढलेला आहे आमचा. आता कधी भेटतोय काय माहिती. आम्ही पण त्याच्याच ह्याचे ते फोनमध्ये ते मला शूट करता नाही आलं कारण की नवरी नवरदेवाला लावताना काढलेलं त्यांनी आणि व्हिडिओ शूट करायला पण कोणी पण नव्हतं. असं जोडीने लावत होतं तर त्याच्यामुळे तर तो व्हिडिओ छान आला आहे. मग मी थोडीशी श्रियांसोबत मस्ती करत होते. त्याला पण थोडी हळद लावली आणि इथं श्रियांच्या वहिनी होत्याच म्हणजेच आत्याच्या मुली. मग श्रियांशला शिकवत होतो की यांना हळद लाव त्यांना हळद लाव. तो पण एन्जॉय करत होता. तर लग्नापेक्षा मोस्टली हळदीला जास्त मज्जा येते. तर मग त्याच्यामुळे आम्ही सगळेजण हळदी एन्जॉय करत आहोत. आणि मग माझ्या पण नणंद वगैरे होत्या म्हणजेच यांच्या बहिणी. तर मग मी त्यांना पण सगळ्यांना हळद लावली. मामी वगैरे होत्या मग त्यांना पण सगळ्यांना हळद लावली यांच्या मामी वगैरे. तर मग आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केला. थोडंसंच केला परंतु मज्जा आली. बऱ्याच दिवसातून आम्ही सगळे एकत्र आलेलो तर त्याच्यामुळे खूप मज्जा आली. यांच्या 3 मावशी त्यांच्या मुली वगैरे. तर मग त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केला. तर मग हळदीचा प्रोग्राम असा संपन्न झाला. तर नमस्कार सगळ्यांना. तर फायनली आम्ही काय झालं मगाशी लग्नावरून वगैरे आलो. तर लग्न वगैरे काय झालं. श्रियांश तिथे डान्स करायला गेलेला तर त्याचा छोटासा ॲक्सिडेंट झाला. तर मग त्याच्यामुळे एवढं काय मी पुढचं शूट नाही केलं. थोडंसं हळदीचं वगैरे शूट केलं आहे आणि मग त्याच्यानंतर काय आमचा मूड वगैरेच गेला थोडासा कारण की खूप घाबरलेलो ह्यांच्यासोबत होते आणि हॉस्पिटलमधून वगैरे आणलं तर आम्हाला माहितीच नाही. मग आल्यावरती समजलं असं असं झालं. तो बाहेरच होता त्याच्या पप्पांसोबत खेळत होता आणि त्याच्यातच असं झालं. मग त्याच्यानंतर काही गडबडीतच आलो लग्नावरून वगैरे. लग्न लागलं अक्षदा पडल्या की मग लगेच आलो. तर मग त्याच्यामुळे ते काही जास्त शूट नाही केलं मी. तर मग आत्ता घरी वगैरे आलो. मगाशी 4 वाजले असतील ना 3-4 वाजले होते. मग 3-4 वाजता घरी वगैरे आलो. मग जरा रिलॅक्स केला. आता पण श्रियांशला बरं वाटतंय. त्याला नाही दाखवत कारण की मग काय झालं त्याचं शर्ट वगैरे काढलेला आहे. ये इकडे. आणि मग काय आता श्रियांश आहे इथे साईडला उघडा बंबू. हो ना घाबरवलं होतं श्रियांशला. आम्हाला खूप घाबरलेलो आम्ही. तर आता वाजले आहे संध्याकाळचे 8 आणि स्वयंपाक वगैरे झालेला आहे. छान मटकीची भाजी आणि भाकरी साधा सिंपल बेत केला आहे कारण की मग दुसरं काय करून ते खाल्लं जाणार नाही. तर आमची यात्रा असते ती रात्रीची. तर तुम्हाला आता साईडला आवाज येत असेल तर आता शेरण्या वगैरे निघालेल्या आहेत. म्हणजे सकाळपासून सकाळी पहाटेपासूनच चालू होती. धन्वत वगैरे असतं. आता सध्या आमचं धन्वत नसतं. हो आणि श्रियांची यात्रा साजरी झाली. हे दाखव अजून. तर इथं थोडंसं हाताला त्याला यांनी ओढलं ना तर मग त्याला थोडंसं लागलं. जास्त काही नाही. काळजी करण्याचं काही कारण नाही. हो ना. कारण आम्ही खूप घाबरलेलो. हे पण खूप घाबरलेले मी पण खूप घाबरलेले. असं पहिल्यांदाच झालं आमच्यासोबत त्याच्यामुळे मग ते जास्तच घाबरलं. तर मग चला आता जेवण वगैरे करतो आणि रात्री जायचं आपल्याला. किती 12 वाजता. 12 वाजता जाऊ आम्ही कारण की छबिना असतो इथे. तर मग ते सगळं काय असतं कसं असतं ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर केलेलं. तर आता शेरण्या निघाल्या आहेत म्हणजे वाजत गाजत नेतात. गुळ आणि पेढे गुळ असं वाटतं त्याच्यामध्ये असतं ते. तर मग चला आता आम्ही जाणार नाही आहोत. रात्रीच जाणार आहोत छबिन्यासाठी. तर तो कसा असतो काय असतं ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर केलेलं. सो स्टे ट्यून गाईज. जेवण वगैरे करतो आराम करतो आणि मग थोड्या वेळाने जातो कारण की आज खूप धावपळ झाली आणि एवढ्या उन्हाचं जायचं ते पण खूप मोठा टास्कच होता. आणि त्याच्या श्रियांशनी अशी काळजी करायला लावली त्याच्यामुळे जास्त झालं. ह्यांना जास्त नाही लागलं नॉर्मल लागले थोडंसं हाताला वगैरे.
परंतु ठीक आहे, बापूच्या आशीर्वादाने जास्त काही झालं नाही, हो ना. तर मग चला आता बाकी आवरतो आणि सगळं काय झालं ते डिटेलमध्ये श्रेयांश तुम्हाला नंतर सांगेल. कोणी पण आला ना तर तोच सांगत होता डिटेलमध्ये काय झालं कसं झालं ते. तर तो तुम्हाला नंतर सांगेन. त्याला जरा बरं वाटायला लागलं. अजून कसं ते कपडे वगैरे घातले नाही त्याला, हात असंच हे असल्यामुळे. तर मग चला आता जेवण वगैरे करून घेतो आणि मग बाकी सगळं तुमच्यासोबत शेअर करेन. सो स्टे ट्यून गाईज. नमस्कार सगळ्यांना. तर फायनली आता आम्ही इथे आलेलो आहोत आणि तुम्ही पाहू शकता इथे साईडला आवाज येत आहे. तर मी अशी साधी सिंपलशी साडी वेअर केली. जास्त पण मग म्हणलं जास्त पण चांगली. आता एवढी रात्र झाली, 12:30 वाजलेले आहेत आणि ते ऑलरेडी चालू झालेली आहे यात्रा आणि मोठे मोठे फटाके फार उडत आहेत. तर मग चला आता आपण तिथे जाऊयात आणि पाहूयात की काय काय आहे, कसं कसं आहे.
तर अशा प्रकारे आमची यात्रा भरली जाते. तर यावेळेस DJ वगैरे पण होता, परंतु ते कसं होतं देवाच्या पुढं अशी गाणी लावणं मोठ्या मोठ्याने ते चांगलं वाटत नाही. मग आमचं पण डिस्कशन झालं, मग तिथं मीटिंगमध्ये पण ठरलं की नेक्स्ट इयर नसणार आहे DJ. मग सगळे देव मंदिरापासून तर इथे शाळा आहे मराठी शाळा, तर त्याच्यापर्यंत आणतात. मग सगळे पहिले लेडीज सगळ्या दर्शन घेतात, मग सगळे जेंट्स दर्शन घेतात आणि मग त्याच्यानंतर देवाची आरती केली जाते. तर तुम्ही पाहू शकता या प्रकारे देवाची मिरवणूक आणली जाते आणि परत इथूनच पुन्हा रिटर्न नेली जाते. तर अशा प्रकारे यात्रा असते आमची. नमस्कार सगळ्यांना. तर फायनली आता आम्ही आमची यात्रा पूर्ण कंप्लीट करून आलेलो आहोत. तर थोडंसं आता फक्त देव मंदिरामध्ये न्यायचेच बाकी होते. आरती वगैरे झालेली आहे. जेवढं मला कॅप्चर करता येईल आमच्या यात्रेबद्दल तर तेवढं सगळं मी कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर केलेलं आहे. तर ते सगळंच तुमच्यासोबत शेअर करेल जेवढं शक्य होईल तेवढं. तर मग चला, तर आता 3:30 वाजून गेलेले आहेत. इकडच्या यात्रा काय करतात मोस्टली रात्रीच्याच असतात, त्याच्यामुळे मग पहाट तर होतीच यात्रा संपायला. तर मग अशा प्रकारे आमची यात्रा संपन्न झालेली आहे. तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ही यात्रा झालेली आहे. तर मग चला, तर आता थोडंसं आराम वगैरे करतो, कारण की सकाळी उठावं तर लागणारच आहे. तर पाहू आता उद्याचं काय नियोजन आहे, कसं आहे. तर
प्लॅनिंग केलेलं, परंतु आता श्रेयांशमुळं थोडंसं चेंज करावं लागेल. तर पाहू आता, त्याला बरं वाटलं तर मग जसं प्लॅनिंग केलं तर त्याच्यामध्ये थोडाफार बदल होईल ते आम्ही करूयात कंप्लीट. तर श्रेयांश पण आत्ताच उठलेला आहे, त्याला तिकडे घेऊन गेलेलो आम्ही, तेव्हा जागा होता. मग थोडा वेळ त्याने झोप काढली, कारण की 12:30ला गेलेलो, आता 3:30 वाजलेत यायला आम्हाला. तर मग थोडा वेळ झोप काढली त्यांनी आणि त्याच्यानंतर आरतीला उठला होता. हो ना? हां, तर आता अजून तो झोपेतच आहे. तर मग चला आम्ही सगळे आज आराम करू आता आणि मग सकाळी उठूच. तर मग याच नोटवरती मी आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. तुम्हाला कसा वाटला हा आजचा व्हिडिओ ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात आपण लवकरच उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि तुमची पण यात्रा अशीच असते का हे आम्हाला कमेंट करून सांगा. तर मग चला, बाय बाय.